हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय तुझे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. भस्मदंडन लगे काठी तीर्थाटी भ्रमण. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे. देवाधिदेवा जगत्रय जीवा प्रियशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्रसंगी प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु वंदनीय श्री सद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगातून सोपी नामसाधना सांगतात. सर्वश्रेष्ठ नामसाधना की ज्या नामसाधनेचं सोपी आहे आणि फल मात्र श्रेष्ठ आहे ते म्हणजे मोक्ष. आता आपण सर्व पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आपल्याला काय मोक्ष सांगायचा. इथं सर्व मोक्षाचेच अधिकारी आहेत. पण अभंगाच्या ओघानं आलं जसं सद्गुरू बुद्धी देतील तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. नामसाधना सोपी का सांगितली त्याचे 3 कारणं सांगितलेले आहेत. नामसाधना वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. आपल्याला सद्गुरू कधी म्हटले का तुझी पात्रता आहे का तू चालला नामस्मरण करायला. नाही. याचं काय कारण. ही नामसाधना अतिशय सोपी आहे. सर्वांना करण्याचा अधिकार आहे. नर असो नारी असो लहान असो मोठा असो वृद्ध असो सर्वांना तो करण्याचा अधिकार आहे. म्हणून सांगितलं की या नामसाधनेला वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. ती कोणालाही करता येते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि चांडाळ काय प्रमाणे आदी करून सर्व करून वेश्याही सर्वांना अधिकार नामस्मरण करण्याचा अधिकार सांगितलेला आहे. सोपं आहे आणि जे सोपं आहे तेच आपल्याच्यानं होत नाही. दुसरं आहे काळ वेळ नाम उच्चारितानाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नामसाधनेला काळ वेळेचं बंधन नाही. कोणत्याही वेळेला कोणत्याही टायमाला कोणत्याही वेळेला आपण ते करू शकतो. शिवाय स्वस्त आणि मस्त साधन आहे. याला पैसा लागत नाही. साधी पूजा करायची असते देवाची तिथं निदान अगरबत्ती दिवा काहीतरी लागणार. इथं काय नाही कधीही. आणि तिसरं कारण सांगितलं तर नामसाधनेला विधी निषेध नाही. आपण कितीही वाजता कधीही उठलो सकाळी उठलो आणि लवकर समजा पूजा आहे. पूजा करताना आपण सकाळी लवकर उठलो आणि गेलो देवाकडे पूजा करायला. उठल्या उठल्या देवाला स्नान घातलं आंघोळ घातली. करता येईल का आपल्याला. नाही. आपल्याला स्वतःला शुचिर्भूत व्हावं लागतं. आंघोळ करावं लागते. तसं नामसाधनेला किती वाजता उठला किती वाजता घरी आला कधीही आपण नामसाधना करू शकतो. म्हणून नामसाधना सोपी सांगितली. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची.
ह्या अभंगाचा इथं उल्लेख आहे. शेवटी तुकाराम महाराज एवढं सांगून थांबले, याहुनी असता अनेक पै साधन वाहत शान विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. त्याप्रमाणे नामसाधना सोपी आहे आणि फळ मात्र श्रेष्ठ आहे. ते फळ म्हणजे मोक्षाचं. भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. साही वेद, 4 वेद साही शास्त्र देतात ती साक्ष. आणि ह्याला मी एकटाच म्हणतो असं तुकाराम महाराजांचं मत नाही, की याला 4 वेद आणि 6 4 वेद आणि शाही शास्त्राचं 18 पुराण याचं साक्ष आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण याला साक्ष देताना आपल्या सांप्रदायिक धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ जर सांगायचं असलं तर नामसाधनेला किंवा कोणतेही आपला सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबारायांचा पुरावा श्रेष्ठ सांगितला. ज्ञानोबारायांचा पुरावा सांगितला तर मग तो श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ त्या निकालीच. त्याच्यावर पुन्हा कोणाला काही बोलण्याचा विषय राहत नाही. म्हणून नामसाधनेचं मोक्ष सांगताना, त्याची साक्ष सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, भुक्ती मुक्तीचारी त्यांच्या घरी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. आता 4 वेदाची आणि 6 शास्त्राची साक्ष ज्ञानदेवांनी सांगितली. आणि पुढं एखाद्याला असं विचार येईल का हा 4 वेद 6 शास्त्र सांगतात, पण ही नामसाधना करून श्रेष्ठ होतो का? कारण बहुतेक ठिकाणी वेगवेगळे साधना सांगितले. ज्ञान सांगितलं, कर्म सांगितलं, उपासना सांगितली, यज्ञ सांगितला, योग सांगितले, बरेच साधनं सांगितले. आणि तुकाराम महाराज तुम्ही का सोपं सांगता की जेव्हा नामसाधनाच करतो, नामस्मरणाने तुला मोक्ष प्राप्त होईल, अशी शंका उद्धवाला आली. भागवत ग्रंथ हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे. त्या भागवताचं ज्ञान सांगताना भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलं की उद्धवा तू माझी भक्ती कर, तुला ज्ञान मिळेल. उद्धवानं विचारलं देवा इतर बरेच साधने आहेत, कारण उद्धवानं बराच अभ्यास केला होता, उद्धव काही साधा नव्हता. आणि त्यानं भगवंताला प्रश्न केला, तर तुम्ही कसं सांगता की तू भक्ती कर तुला मुक्ती मिळेल? त्याची भगवान याच्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली आहे. उद्धव म्हणे गा श्रीपती, मोक्षमार्गी साधने किती, वेदवादी यांची उत्पत्ती अनेक सांगती साधने. पण देव म्हणाले नाही बा देवा, उद्धवा तू सांगितलेली मतं ही गौण आहे, ती अवघीच गौण. एक गौण एक प्रधान, दैवे सांगितले आपण भक्तीशी कारण मुक्तीशी. तू माझी भक्ती कर, तुला निश्चित मुक्ती मिळेल. तो एक श्लोक आहे ना, जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण मी चिकू. त्या भगवंताला शरण गेलं ना बस. आणि काय सांगायचं, भरपूर प्रमाणात केला, पण जेव्हा दिशा बदलली, आमच्याकडं नाम नव्हतं तोपर्यंत खरा परमार्थ आम्हाला कळालाच नाही हो कधी. तो परमार्थ कळून देण्यासाठी रात्री श्रीकांत भाऊंनी सांगितलं खरंच का कोणाला तरी ही इमारत पेलवण्यासाठी खांब व्हावं लागतं. तसे आमच्याकडं बंटी महाराज, नवनाथ महाराज, दत्ता महाराज यांच्या रूपानं आमच्याकडं हा सेवेचा योग आला. आणि आज आमच्याकडचे खरंच ते आधारस्तंभ आहे. त्यांच्याच बोटाला धरून आम्ही आता तुमच्यापर्यंत आलो. तुम्ही खूप प्रेम देतो हो, आमच्याकडे भरपूर प्रेम देतो.
काय आमचं उदो उदो करतात. अहो लबाड माणसं आम्ही, काय आमच्याकडं काय आहे तुम्हाला देण्यासारखं? पण तुमच्याकडचं हे प्रेमाचं गाठोडं ना असं टाचवून बांधतो आम्ही आणि आमच्याकडे घेऊन जातो. तुम्हाला दिसत नाही हो, आमच्या हृदयात त्याला जागा आहे, त्या हृदयात ते ठेवतो. आणि ते असं हो सांगतं, मग सांडत 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 इथं सांगतं काही, जाताना सांगतं काही, आणि आमच्याकडे गेल्यानंतर जे उरलं सुरलं आमच्याकडचं वाटतो आम्ही. आणि तेच दरवर्षी 2-5 साधक वाढतात, 4-2 येतात. इकडे हा प्रवाह, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोह म्हणून वे लाहो लाहो येत सलगी करी जरी बी हो तरी मी ओके पा. तुमच्याकडे यायला आम्हाला, तुमच्याशी सलगी करायला खूप प्रेम मिळतं म्हणून येतो आम्ही. आमचे भाऊ तर आम्हाला दररोज दररोज ज्ञानाचा उपदेश करतात. एक दिवस जात नाही आमचा की आम्हाला त्यांचा शब्द ऐकवायला नाही कानावर कधी. पुढे इनाम साधना करताना तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत या नामसाधनेनं, तुम्ही नामसाधना सोपी सोपी म्हणता, या नामसाधनेनं कोण कोण तरलं? तर तुकाराम महाराज म्हणतात, नामेची तारिले कोट्या नाही कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. एवढं करून थांबले नाही. आपल्या ज्ञानोबारांनी सुद्धा त्याला प्रवाह दिलेला आहे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. पुढं काय तो आपण काही, नाम बरवेया बरवंट नाम स्मरे नीलकंठ, चोखट नाम स्मरे नीलकंठ, भक्ती सुखे निमाला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ही यादीच दिली आपल्या भक्तांची, आणि शेवटी एवढे करून ते थांबले नाही. शेवटचं प्रमाण काय बोलले? नामे चितरिले चराचर. काय ते शेवटचं प्रमाण? तर असा एकाचा नाही अनेक जणांचा उद्धार झाला. तसं ज्ञानदेवांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण आता इथे एखादा म्हणाल, ही नामसाधना आत्ता कलियुग, आपण म्हणतो कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगापुरतीच होती का पहिले होती? तर आता पहिली 4 युगापासून ही नामसाधना आलेली आहे, असं आपण ह्याच प्रमाणावरून सिद्ध करू शकतो. नाम प्रल्हाद उच्चारी. प्रल्हाद कोणत्या युगाचा? सत्ययुग. कृतयुगातला प्रल्हाद. प्रल्हादानं कोणतं नामस्मरण केलं? ओम नारायण जय नारायण, ओम नारायण जय नारायण. नंतर त्रेतायुगामध्ये हनुमंतानं कोणतं भजन केलं? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तेच पुढं म्हणजे सत्ययुगातही नामसाधना होती, त्रेतायुगातही नामसाधना होती, आणि द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये गोपाळांनी कोणतं भजन केलं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे 4 युगामध्ये. आता कलियुगीत आहेच. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपल्या एकनाथ महाराजांनी सांगितलं, उठता बैसता हरी बोला.
हरी सांगितला. प्रत्येक सर्व कार्य करता तुम्ही हरी बोला. तसं नामसाधना ही 4 युगामध्ये होती. मग ही नामसाधना 4 युगात होती, याच्या अगोदर नव्हती का हो? कुणी असं आपल्याला विचारेल, याच्या अगोदर नामसाधना होती का? होती. आपण प्रमाण पाहिलं, नामस्मरे नीलकंठ. आता नीलकंठ कधीचा? स्वयंभूदेव आहे. नीलकंठ आदिदेव आहेत ना. एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे तर म्हणजे ही जेव्हा कुठेच नव्हते काही, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. त्या टायमाला सुद्धा नामसाधना म्हणजे आदिदेवानं म्हणजे शंकरानं केली. आणि म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलं, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. कारण ही नामसाधना वैष्णवापासून आली. 5 परंपरा आहे. या 5ही परंपरेमध्ये शंकरापासून आदिनाथापासून परंपरा आली. जाण बीज प्रगटले. आता गुरु परंपरा शंकरापासून आली, ज्ञान परंपरा शंकरापासून आली, नाम परंपरा शंकरापासून आली, वारकरी परंपरा शंकरापासून आली. कारण या मार्गीचा कापाडी महेश म्हणजे शंकरानं पहिली वारी पंढरपूरची केली, म्हणून आज आपण वारी करतोय. तर नामसाधना ही फार जुनी परंपरा आहे. म्हणून म्हटलं का वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. आणि असंही गाथेत प्रमाण आलं, तुका म्हणे माल खरा विठ्ठल हाच खरा माल आहे. आणि माल म्हणजे नामालाच माल म्हटले. आणि तुरतुरा वस्तूशी म्हटले का ह्या नामसाधनेना तुरतुरा म्हणजे पटकन, लवकरात लवकर उद्धार होतो. आणि भस्मदंड न लगे काठी तीर्थाटी भ्रमण. जर खरा नामधारक खरा निष्ठावंत जर असला तर त्याला कुठं तीर्थयात्रेला सुद्धा जायचं काम नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून नामसाधनेनं आपण पाहिलं, नामसाधना तर सर्वच किती कारण आहे नामसाधनेची. नामसाधना अशुद्ध असलं त्याला शुद्ध करते, अमंगळ असलं त्याला मंगळ करते, अपवित्र असलं त्याला पवित्र करते. म्हणून नामसाधनेला शुचिरभूत होण्याची सुद्धा गरज नाही. आणि तेच शेवटी तुकाराम महाराज म्हटले का नामसाधना न लगे काठी तीर्था. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे. आता हा नाही शब्द उत्तरार्धामध्ये गेलेला आहे, पण त्याला अर्थासाठी मागं घ्यायचा आहे. नामसाधना करताना तुका म्हणे आडकाठी नाही हा शब्द आधी घ्यायचा. तुका म्हणे आडकाठी नाही, कशाला? देवाच्या भेटीसाठी. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे. म्हणजे आडकाठी म्हणजे काय? तर कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही. शास्त्रकारांनी काही प्रतिबंध सांगितले, भावी भूत आणि वर्तमान. तर कोणती साधना करताना इतर साधना स्वयंभू नाही आहे, तशी नामसाधना ही स्वयंभू आहे. हिला कोणाची गरज नाही नामसाधना करताना, का ते स्वयंभू आहे ना नामसाधना. ज्ञानेश्वर माऊलींनी उदाहरणं दिलेली का सूर्य जसा प्रकाश देण्याच्या बाबतीमध्ये स्वयंभू आहे, किंवा सिंह जसा शिकार करण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहे, तशी नामसाधना ही आपल्याला मोक्ष मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहे. म्हणून आपण नामसाधना दररोज सर्वांनी केली पाहिजे. आणि ह्या नामसाधनेनं शेवटच्यामध्ये सांगितलं का आडकाठी नाही, म्हणजे कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध नाही त्याला, म्हणून ती श्रेष्ठ आहे. पुंडलिका